नमस्कार विद्यार्थी मित्र, विभाग 2 भूगोल विभागातील सर्व विद्यार्थ्यांचे स्वागत. मित्र, आपण अभ्यास करत आहोत विभाग 2 सेमिस्टर क्रमांक 4 आणि पेपर क्रमांक 6 ॲग्रिकल्चरल जिओग्राफी. ॲग्रिकल्चर जिओग्राफीमध्ये एकूण 4 टॉपिक आहेत. त्यापैकी पहिला दुसरा टॉपिक आपला झालेला आहे आणि तिसरा टॉपिक आपला सुरू आहे. टॉपिक क्रमांक 3 जो आहे तो रिजनलायझेशन, प्रॉब्लेम्स अँड मॉडर्न कन्सेप्ट्स इन ॲग्रिकल्चर, म्हणजे कृषी प्रादेशिकीकरण, कृषीच्या समस्या आणि शेतीतील आधुनिक संकल्पना, म्हणजे अशा 3 वेगवेगळ्या घटकाशी संबंधित असणारा हा टॉपिक आहे. याच्यामध्येही एकूण 3 मुद्दे होते. त्यापैकी पहिला जो होता मुद्दा मेथड्स ऑफ ॲग्रिकल्चरल रिजनलायझेशन, म्हणजे कृषी प्रादेशिकीकरणाच्या पद्धती. त्याच्यामध्ये 2 पद्धती होत्या, क्रॉप कॉम्बिनेशन आणि क्रॉप डायव्हर्सिफिकेशन, जे पीक संयोग आणि पीक विविधता. पीक संयोग हा भाग आपला झालेला होता आणि पीक विविधता किंवा पीक अनेकता हा भाग आपला सुरू आहे. आतापर्यंत आपण प्रदेश म्हणजे काय, कृषी प्रदेश म्हणजे काय, कृषी विभागाची वैशिष्ट्ये काय आहेत, त्याचबरोबर कृषी प्रादेशिकीकरण म्हणजे काय, कृषी प्रादेशिकीकरणाचे फायदे काय आहेत, त्यानंतर कृषी प्रादेशिकता विभागच्या पद्धती कोणकोणत्या आहेत. एकूण 6 पद्धती आहेत. पीक संयोग, पीक वैविध्यीकरण, पीक केंद्रीकरण, पीक उत्पादकता, पीक नमुने, पीक फेरफारीकरण. ह्या 6 पद्धती जरी असल्या तरी तुम्हाला अभ्यासासाठी मात्र फक्त 2च पद्धती आहेत, पीक संयोग आणि पीक वैविध्यीकरण किंवा पीक विविधता किंवा पीक अनेकता. आता पीक संगती किंवा पीक संयोग म्हणजे काय ते आपण पाहिलं, त्याचे फायदे किंवा त्याचे महत्त्वही पाहिलेलं आहे. त्यानंतर पीक साहचर्य या सीमा या प्रदेशाच्या सीमा निश्चित करण्याच्या पद्धती पाहिल्या, 2 पद्धती आहेत. आणि त्यानंतर पीक विविधता किंवा पीक अनेकता म्हणजे काय आणि पीक विविधतेचे महत्त्व, या गोष्टी आपण पाहिलेल्या होत्या. आता 1965-66 मध्ये भाटिया यांनी पीक विविधता काढण्यासाठी एक सूत्र वापरलेलं होतं. त्या सूत्रासंदर्भात आपण सविस्तर चर्चा केलेली आहे. त्याचबरोबर पीक विविधता म्हणजे काय या संदर्भातही आपण सविस्तर चर्चा केलेली आहे. आज जे आपण अभ्यास करणार आहोत ते पीक विविधता किंवा पीक अनेकता जी पद्धती आहे या पद्धतीची वैशिष्ट्ये. पीक विविधता किंवा अनेकता या पद्धतीची वैशिष्ट्ये काय आहेत ती वैशिष्ट्ये आपण आज पाहणार आहोत. आता पहा, पहिलं वैशिष्ट्य जे आहे ते पहिलं वैशिष्ट्य की या पद्धतीमध्ये कमी किमतीच्या पिकाकडून जास्त मौल्यवान असणारी पिके किंवा जास्त नफा देणारी पिके किंवा चांगली गुणवत्ता असणारी पिके घेतली जातात. एकंदरीत काय की ज्या पिकापासून शेतकऱ्याला जास्तीत जास्त फायदा होतो अशा पिकांचा शेतकरी विचार करतो आणि तशा प्रकारच्या पिकांचेच आपल्या शेतीतून तो उत्पादन घेत असतो. यालाच आपण जास्त नफा देणारी पिके असे आपण म्हणतो. दुसरं की पाण्याची बचत. विशेषतः या पद्धतीमध्ये कमी पाण्यावरती येणारी पिकं, त्याचबरोबर कमीत कमी कालावधीमध्ये येणारी पिकं पण जास्त उत्पादन देणारी पिकं घेतलेली असतात. म्हणजे याच्यामध्ये अशी व्यवस्था असते की पाण्याची बचत करणारी पीक व्यवस्था निर्माण केलेली असते. म्हणजे खरं तर जी पिकं आपल्याला जास्तीत जास्त नफा मिळवून देतात त्यांना पाण्याची तेवढ्या प्रमाणात आवश्यकता असते. पण इथं मात्र पिकांचा विचार करत असताना अशा पिकांचाच विचार केलेला आपल्याला आढळतो की जी कमीत कमी पाण्यावरती पिके येऊ शकतात किंवा या पिकांचा परिपक्व होण्याचा कालावधी कमी आहे. कमीत कमी कालावधीमध्ये येणारी पिकं किंवा म्हणजे आपण म्हणतो की संकरित बी बियाणांचा वापर या ठिकाणी केलेला आपल्याला आढळतो किंवा आधुनिक बी बियाणांचा वापर केलेला आपल्याला या ठिकाणी आढळतो. तिसरं वैशिष्ट्य आहे की बहुपीक शेती पद्धती. म्हणजे बऱ्याच वेळा शेतकरी जर कोरडवाहू जमीन असेल, पर्जन्याचं प्रमाण जर कमी असेल तर अशा प्रदेशामध्ये
एक पीक शेती आपल्याला पाहावयास मिळते. परंतु इथं मात्र एक पीक शेतीऐवजी बहुपीक शेती केली जाते. विविध पिकांची मिश्र शेती या ठिकाणी केलेली आपल्याला आढळते. शेती उत्पादने ही व्यापाराशी संबंधित जोडलेली असतात. त्यामुळं ही पीक विविधतामध्ये अनेक पिकं घेतलेली आपल्याला पाहावयास मिळतात. एवढंच नाही, तर जो शेतकरी शेती करतो, तो शेतीबरोबर इतर व्यवसायही करत असलेला आपल्याला पाहावयास मिळतो. काही शेतकरी पशुपालन करतात, हं, किंवा दुग्ध उत्पादन करतात. काही शेतकरी बाबा मक्खी पालन म्हणजे ते आपल्याला मध उत्पादन करतात. तर काही शेतकरी रेशीम उत्पादन घेत असतात. काही शेतकरी मत्स्य उत्पादन घेत असतात. काही शेतकरी वनशेतीपासून मिळणारे इतर उत्पादनं आहेत त्या उत्पादनांची शेती करतात. म्हणजे इथं विविध प्रकारची शेती आणि शेतीशी संबंधित असणारे व्यवसाय केलेले आपल्याला आढळतात. म्हणजे शेतीतून फक्त पिकच घेतली जातात असं नाही, तर या पद्धतीमध्ये इतर शेतीला पूरक असणारे व्यवसाय सुद्धा केलेले आपल्याला आढळतात. तो त्यांचा समावेश या पीक विविधतेमध्ये किंवा पीक अनितामध्ये केलेला आढळतो. दुसरं की बाबा वेगवेगळ्या प्रकारची जास्तीत जास्त उत्पादन देणारी पिकं घेतलेली आढळतात. परंतु की याच्यामध्ये शेतकरी असा विचार करतो, की जी हमी म्हणजे हमखास फायदा होणाऱ्या जी पिकं आहेत, म्हणजे निश्चित फायदा होणाऱ्या जी होणारी जी पिकं आहेत, त्या पिकांचीच शेतकरी निवड करत असलेलं आपल्याला पाहावयास मिळतं. म्हणजे शेतकरी जास्त रिस्क घेत नाही. किंबहुना रिस्क जरी घेतली, तरी त्याची खात्री असते, की या पिकामुळं आपल्याला जास्तीत जास्त फायदा होणार. म्हणजे अशी निश्चित फायदा होणारी जी काही पिकं आहेत, त्या पिकांची निवड केली जाते. त्या पिकांचीच शेती केलेली आपल्याला पाहावयास मिळते. दुसरं, नैसर्गिक साधन संपत्ती जी आहे. आता नैसर्गिक साधन संपत्ती अनेक प्रकारची आहे. मृदा आहे, पाणी आहे, वनस्पती आहे, किंवा प्राणी आहेत किंवा वेगवेगळ्या प्रकारचे नैसर्गिक हवामान आहे. त्याच्यातील जमीन आणि पाणी ह्या जे काही 2 महत्त्वाच्या शेती आणि शेतीशी निगडीत असणारे जे काही घटक आहेत, की ज्याला आपण नैसर्गिक साधनसंपत्ती म्हणू. त्या नैसर्गिक साधनसंपत्तीच्या वापराचे नियोजन केलेले असते आपले. नियोजन केले जाते. हे जर नियोजन केलं तरच आपल्याला शेतीतून जास्तीत जास्त फायदा मिळेल. नाहीतर जर जमिनीचा अतिरेकी वापर केला, पाण्याचा अतिरेक जर केला, पिकांची आवश्यकता, जमिनीची आवश्यकता किंवा मृदेची आवश्यकता जर पाहिली नाही आणि अमाप पाण्याचा जर पुरवठा केला, तर कालांतराने जमीन नापीक बनते, क्षारपड बनते. म्हणून हे जे काही नैसर्गिक साधनसंपत्ती आहे शेतीशी निगडीत, जमीन आणि पाणी किंवा मृदा आणि पाणी यांचा जो काही वापर आहे, त्या वापराचं नियोजन केलेलं आपल्याला आढळतं. त्यानंतरचं जो आहे तो बदलत्या हवामानाच्या परिणामाचा विचार करून उपाय केलेले आपल्याला पाहावयास मिळतात. आता बऱ्याच वेळा काय होतं, की अचानक हवामान बदलतं. काही वेळा ढगाळ वातावरणाची निर्मिती होते. काही वेळा अवकाळी पाऊस पडतो. काही वेळा वादळांची निर्मिती होते. काही वेळा बर्फवृष्टी होते. काही वेळा गारांची वृष्टी होते. म्हणजे काय हवामानामध्ये हे बदल झालेले आपल्याला पाहावयास मिळतात. त्या बदलाचा शेतीवरती फार मोठ्या प्रमाणात प्रभाव पडतो, परिणाम होतो. बऱ्याच वेळा महापूर येतो अतिवृष्टीमुळे किंवा अवकाळी पावसामुळे उभी पिकं नाहीशी होतात. काही वादळामुळं पिकांची नासाडी होते किंवा काही वेगवेगळ्या प्रकारचे रोगही येतात. तर ह्या बदलत्या हवामानाच्या परिणामाचा शेतीवरती जास्तीत जास्त परिणाम होत असलेला आपल्याला पाहावयास मिळतो. परंतु पीक विविधता असेल किंवा पीक अनेकता पद्धती असेल, या पद्धतीमध्ये ह्या बदलत्या हवामानाचा विचार करूनच उपाय केलेले आढळतात. म्हणजे हवामानाचा वाईट परिणाम शेतीवरती होऊ नये यासाठी वेगवेगळ्या प्रकारच्या उपाययोजना शेतकरी करत असलेला आपल्याला पाहावयास मिळतो. त्यानंतरचं एक वैशिष्ट्य आहे, की अन्न आणि पाणी या घटकांच्या मागणीमध्ये समतोल राखला जातो. पहा, हे मानवाच्या मूलभूत गरजा कुठल्या आहेत? अन्न, वस्त्र आणि निवारा. अन्न, वस्त्र, निवारा. मग ह्या मूलभूत गरजा भागविण्यासाठी अ, मानव आपले व्यवसाय वेगवेगळ्या प्रकारचे व्यवसाय करत असतो किंवा आपलं जीवन जगत असतो किंवा जीवन जगण्यासाठी त्याला अनेक पर्यायी मार्ग किंवा अनेक प्रकारच्या क्रिया त्याला कराव्या लागतात.
त्यातली शेती ही एक त्याचा महत्त्वाचा व्यवसाय आहे किंवा क्रिया आहे. आता ही शेती करत असताना इथं शेतीला सुद्धा किंवा पिकांना सुद्धा अन्नाची आणि पाण्याची आवश्यकता असते. त्यांचा जर विचार केला जातो, पण बाजारपेठेमध्ये सुद्धा की बाबा कोणत्या घटकाला मागणी आहे, याचाही विचार. जसं आपण बाबा बाजारपेठेमध्ये ज्या वस्तूला मागणी आहे, त्या वस्तूचं आपण उत्पादन घेतो किंवा ज्या वस्तूची किंमत जास्त आहे, त्या वस्तूचं आपण उत्पादन घेत असतो. अगदी त्याच पद्धतीनं शेतीच्या बाबतीत बहुपीक किंवा पद्धतीच्या बाबतीत अन्न आणि पाणी या 2 घटकांच्या मागणीमध्ये समतोल राखलेला आपल्याला पाहावयास मिळतो. त्यानंतरचं की पशुपालन शेतीबरोबर हा पूरक व्यवसाय आहे. बरेच शेतकरी छोटे-मोठे प्राणी किंवा जे पाळीव प्राणी आहेत त्यांची जोपासना करतात किंवा उदाहरणार्थ शेळ्या, मेंढ्या असतील किंवा जनावरं असतील, दूध देणारी जनावरं असतील. तर हे जे काही पशुधन आहे, या पशुधनासाठी खाद्य आवश्यक असतं आणि मग हे खाद्य जे आहे ते गवत असेल, कडबा असेल, ओला चारा असेल किंवा सुका चारा असेल, यांची व्यवस्था केलेली आहे. म्हणजे शेतीमध्ये काम करण्यासाठी जी जनावरं पाळली जातात, त्यांच्या खाद्यांची व्यवस्थासुद्धा शेतीतून कशी निर्माण होईल याकडे लक्ष दिलं जातं. बऱ्याच वेळा शेतीमध्ये काम न करणारी सुद्धा पाळीव प्राणी आहेत. त्यांच्याही खाद्याची व्यवस्था शेतीमधूनच शेतकऱ्याला करावी लागते. त्यानंतरचं आहे की बऱ्याच वेळा आपण पाहतो की शेतजमिनीचा आकार लहान असतो किंवा लहान-लहान जमीनदार असतात किंवा लहान शेतकरी असतात किंवा जमिनीच्या छोट्या-छोट्या तुकड्यांचे मालक असतात. यांचे अ, या पद्धतीमुळं पीक विविधतेमुळे या लहान शेतकऱ्यांच्या उत्पादनामध्ये वाढ झालेली आपल्याला पाहावयास मिळते. म्हणजे ते का? तर शेतकरी विचार करतो, की जर एखाद्या पिकामुळं किंवा शेतीमधून माझं जर नुकसान झालं, तर त्याला ते नुकसान भरून काढण्यासाठी पर्यायी व्यवस्था असावी लागते आणि ही पर्यायी व्यवस्था शेतकरी अ, या पद्धतीमध्ये निर्माण करत असतो. जनरली जर आपण पाहिलं, तर जे लहान शेतकरी आहेत किंवा ज्या लहान जमीनदार आहेत किंवा ज्या शेतकऱ्यांच्याकडं एकूण जमिनीचा आकार लहान आहे किंवा जमिनीचे तुकडे-तुकडे आहेत, असे शेतकरी जे आहेत, ते असे शेतकरी जास्तीत जास्त उत्पादन शेतीमधून घेत असलेले आपल्याला पाहावयास मिळते. दुसरं की पर्यावरण प्रदूषण जे आहे, हवेचं प्रदूषण असेल, जमिनीचं प्रदूषण असेल, अन्नाचं प्रदूषण, ध्वनी प्रदूषण, हे वेगवेगळ्या प्रकारचं प्रदूषण जे आपण पाहतोय, या प्रदूषणावरती नियंत्रण राखण्याची जी व्यवस्था आहे, ती व्यवस्था निर्माण केलेली आपल्याला पाहावयास मिळते. एवढंच नाही, तर पाणी असेल, वनस्पती असेल, यांचं संरक्षण आणि संवर्धन करण्याच्या ज्या काही वेगवेगळ्या पद्धती आहेत, त्या वेगवेगळ्या पद्धतींचा वापर किंवा अवलंब शेतकरी आपल्या शेतीमध्ये करत असलेलं आपल्याला पाहावयास मिळतं. आता पर्यावरणीय प्रदूषणावरती नियंत्रण राखण्यासाठी वेगवेगळ्या प्रकारच्या वृक्षारोपण असेल किंवा तुमचं अ, जमिनीची देखभाल असेल किंवा हवामानाच्या परिणामामुळं बाबा काय की शेतीमध्ये नुकसान होत असेल, तर याच्यावरती वेगवेगळ्या प्रकारचे पर्याय किंवा याच्या उपाय हे शेतकऱ्याकडून योजलेले आपल्याला पाहावयास मिळतात. त्यानंतर कृषी इतर घटक आहेत किंवा शेती व्यतिरिक्त जे घटक आहेत, त्या घटकावरती अवलंबून राहणाऱ्या लोकांचं प्रमाण जास्त असतं जनरली. पण या पद्धतीमध्ये काय, की शेती व्यतिरिक्त घटकावरील अवलंबून राहणे हे कमी केलं जातं. म्हणजे परावलंबित्व कमी केलं जातं. म्हणजे शेती हा फोकस असतो. कारण शेतीतून जास्तीत जास्त उत्पादन मिळवण्यासाठी शेतकरी धडपडत असतो आणि मग शेतीतून जास्तीत जास्त उत्पादन मिळवत असताना त्याला शेतीवरती कॉन्सन्ट्रेशन करावं लागतं. शेतीवरती जास्त लक्ष केंद्रित करावं लागतं. तर जर इतर व्यवसायामध्ये त्यानं जर जास्त लक्ष केंद्रित केलं तर मग शेतीवरती त्याचा शेतीतून जास्तीत जास्त नफा त्याला मिळणार. म्हणून शेतीतून जास्तीत जास्त नफा मिळविण्यासाठी शेतकरी शेतीमध्ये अहोरात्र कष्ट करत असतो. त्यानंतरचं आहे की पीक विविधतेचं वैशिष्ट्य पिकावरती वेगवेगळ्या प्रकारचे कीड पडतात किंवा वेगवेगळ्या प्रकारचे रोग येतात, रोगांचा प्रादुर्भाव होतो आणि त्यामुळं बरेचसे शेतकरी
या रोगराईमुळं खचून जातात. किंबहुना शेतीचं फार मोठ्या प्रमाणात नुकसान होत असलेलं आपल्याला पाहावयास मिळतं. परंतु पीक विविधतेमध्ये शेतकरी पिकावरती येणारा रोग, पिकावरती पडणारी कीड यांचा अगोदरच विचार करून या प्रकारच्या ज्या काही समस्या आहेत, त्या समस्यावरती उपाय करतात. म्हणजे रोगराईवरती किंवा किडावरती किंवा टोळधाड जसे येते तसे किंवा वेगवेगळ्या प्रकारचे पीक रोग येतात, उद्भवतात. त्या रोगावरती वेगवेगळ्या प्रकारचे उपाय आज विज्ञानानं विकसित केलेले आहेत. त्या सर्व रोगावरती औषधं असतील किंवा विशिष्ट प्रकारच्या खतांचा वापर असेल, त्या सगळ्या गोष्टींचा अवलंब शेतकरी करीत असलेला आपल्याला पाहावयास. त्यानंतर की शेतीमध्ये सुद्धा बऱ्याच वेळा शेतीतून जे उत्पन्न मिळतं, ते उत्पन्न खात्रीशीर असतं किंवा त्याच्यावरती जास्तीत जास्त लक्ष केंद्रित करून शेतकरी जास्तीत जास्त उत्पादन घेत असतो. त्या उत्पादनाबरोबर ती जी काही ऊर्जा आहे, ऊर्जा त्या ती ऊर्जा निर्मितीवरती सुद्धा भर दिला जातो. म्हणजे सुरक्षित अन्न व्यवस्था काही असेल, नैसर्गिक साधन संपत्ती जी आहे ती त्याची शाश्वतता ठरवलेली असेल, तर एकंदरीत काय की ऊर्जा निर्मितीवरती किंवा ऊर्जा निर्मिती करण्यासाठी शेतकरी प्रयत्न करत असलेला आपल्याला पाहावयास मिळतं. त्याचबरोबर जसं मी आता तुम्हाला सांगितलं की बाबा विविध प्रकारचे रोगांचा प्रादुर्भाव असेल किंवा विविध प्रकारचे कीटक असतील किंवा विविध प्रकारची कीड असेल, याच्यामुळे पिकांची नासाडी होते. किंवा बऱ्याच वेळा काय होतं की हवामानामध्ये बदल होतो. अवकाळी पाऊस पडतो किंवा अतिवृष्टी पडते किंवा कोरडा दुष्काळ पडतो. अशा वेळी पीक जर नाहीसे झाले तर शेतकऱ्यांचा तोटा होतो. हे होऊ नये म्हणून पीक संरक्षण विमा जो आहे तो शेतकरी घेत असलेले आपल्याला पाहावयास. म्हणजे पिकांना एक प्रकारचं विमाचं संरक्षण असलेली व्यवस्था ही या पद्धतीमध्ये आपल्याला पाहावयास मिळते. पीक तंत्रज्ञान असेल किंवा जैव तंत्रज्ञान असेल किंवा आधुनिक तंत्रज्ञान असेल, या आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर पीक विविधता पद्धतीमध्ये केलेला आपल्याला आढळतो. त्याचबरोबर ही शेती जी आहे, पीक विविधतेची पद्धती जी आहे, याच्यामध्ये पिकांची गुणवत्ता कशी टिकेल, जमिनीचा कस कशा पद्धतीनं राखला जाईल किंवा पिकांचा कस कसा काय राखला जाईल, याच्यावरती शेतकरी लक्ष केंद्रित करत असलेलं आपल्याला पाहावयास मिळतं. एवढंच नाही तर नैसर्गिक पर्यावरण जे आहे, ते नैसर्गिक पर्यावरणाचं संतुलन असेल किंवा त्याचं संवर्धन असेल किंवा नैसर्गिक पर्यावरण समृद्धी असेल, याच्यावरती विशेष लक्ष दिलेलं आपल्याला पाहावयास मिळतं. आणि मग अशा प्रकारच्या वेगवेगळ्या प्रकारच्या उपाययोजना या शेतीमध्ये केलेल्या आपल्याला आढळतात. विद्यार्थी मित्र, आज या ठिकाणी आपण पीक विविधता किंवा पीक अनेकता पद्धतीची वैशिष्ट्ये पाहिली. याच्या पुढील भाग आपण पुढील तासाला पाहू. आपण या ऑनलाईन टीचिंगमध्ये सहभागी झालात. थँक्यू व्हेरी मच.